त्याची एक वही ठेवलेली असायची आणि त्या वहीवरनं पुढं सुगीत ती वसुली करायची आणि त्या शेतकऱ्याला नेऊन ती परत करायची. त्या बदल्यात त्यांना काय द्यायची का हो ते धान्य आणायचं ते त्या बदल्यात ते काय फुक विकत आणायचं का उसणं नेमकं? उसणं जे तुमच्याकडून ते गाववाल्याला मागून आणायचं त्यांच्याकडनं. ही माणसं जगवायची आहेत. ही जर मिली तर तुमच्या रानात कोण कामाला येणार आहे? हे दुहेरी त्यांचा हेतू असायचा. कोणाचा? ज्या शेतकऱ्याचा. ही माणसं जर जगली तर त्याच्या शेतात काम करणार आहेत, ही जगली नाही तर त्याच्या शेतात बी कोण काम करणार आहे? काम कोण करणार नाही. अशा पद्धतीने एकमेकावरती अवलंबून असायचं. आणि हीच पुढारी जी गावची जी आहेत की नाही ती गेली त्यांच्याकडं की ते गुपचूप पाया पडून त्यांना द्यायची ती. हो, त्यांची इज्जत करायची ती. समाज दारात आला ह्या भावनेनं ती माणसं काही म्हणजे काही शेतकरी जे आहेत की नाही इज्जत करायची ह्या लोकांची आणि त्यांना धान्य मागेल तेवढं धान्य द्यायचे आणि तेवढी वसुली ते करायचे. चावडीवर येऊन सुगीचे दिवस झाले, पाडवा झाला की त्या वसुलीसाठी ते चावडीवर येऊन बसायचे. आणि मग ह्या सगळ्यांनी गोळा केलेल्या घरात किती नेले बाबा? तू 400 नेले, 400 आणून टाक. 413च्या ऐवजी काय असेल त्यांचं ते वरलं म्हणजे काय ठरलेलं असेल त्या पद्धतीनं ते आणून द्यायचं आणि त्यांचं ते धान्य त्यांना परत करायचं.